ठरलं तर मग या मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या एपिसोड भाग 1 मध्ये आपल्याला खूप मोठा अर्जुनने गेम खेळलेला दिसणार आहे. पुरावा असून कोर्टात पुरावा सादर न करणं, पुरावा असून कोर्टात आपल्याकडे काहीही पुरावा नाही असं सांगून महिपतला गाफील ठेवून जज साहेब आणि महिपत याचा जो गेम अर्जुनने केलेला आहे, त्या गेममध्ये एकच केस नाही तर 2 केस, मर्डरची केस सुद्धा अशी चुटकीत सॉल्व्ह झालेली आहे. आता 20 ऑक्टोबरच्या भागामध्ये जज साहेबांची एंट्री होते आणि जज साहेब सांगतात या केसची क्लोजिंग स्टेटमेंट जे काही आहे ते देण्यात यावं. यावरती महिपतचा वकील उठतो आणि तो म्हणतो, माझं स्टेटमेंट तेच आहे की ही जागा महिपत शिकरेंची आहे. बरेच दिवस झाले त्यांनी जागा खरेदी करून, आता त्यांचं नुकसान अजून न होऊ देता या आश्रमावरचा स्टे उठवून त्यांना त्या ठिकाणी रेस्टॉरंट बांधायची परवानगी मिळावी. असं म्हणत तो आपलं जे स्टेटमेंट पहिलं आहे ते स्टेटमेंट आत्तासुद्धा कायम ठेवतो आणि या सगळ्यामध्ये जज साहेबांना विनंती करतो की हा स्टे उठला जावा. यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात, अर्जुन सुभेदार, तुम्हाला आम्ही 1 दिवसाची मुदत दिली होती. याच्यामध्ये जे काही पुरावे आहेत ते पुरावे तुम्हाला शोधून काढायचे होते. तुम्ही कोणते पुरावे शोधलेत ते कोर्टासमोर सादर करावे. यावरती अर्जुन सांगायला लागतो, आम्ही त्या ठिकाणी तुम्ही दिलेल्या टायमिंगमध्ये गेलो होतो, पण त्या ठिकाणी जे आम्हाला पुरावे मिळाले ते सध्या आमच्याकडे नाही आहे. जज साहेब म्हणतात, म्हणजे म्हणजे आत्ताच्या घडीला तुमच्याकडे काहीही पुरावा नाही आहे. यावरती अर्जुन म्हणतो, मला कोर्टामध्ये इन्स्पेक्टर साहेबांची साक्ष काढण्याची परवानगी मिळावी. यावरती जज साहेब म्हणतात, ठीक आहे, परवानगी आहे. मग जज साहेब अर्जुनला इन्स्पेक्टर साहेबांची आता जबानी घ्यायची परवानगी देतात. मग इन्स्पेक्टर साहेब कोर्टामध्ये येतात आणि विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात. विटनेस बॉक्समध्ये उभे राहिल्यावरती मग अर्जुन त्यांना विचारायला लागतो, जज साहेब ना, तुम्ही जे काही घडलं ते सगळं सांगा. यावरती आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात. इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात की आम्हाला कोर्टामध्ये म्हणजे ज्या आश्रमाच्या ठिकाणी आम्ही पुरावे शोधण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी 5 पुरावे सापडलेले होते. ते एका एव्हिडन्स बॉक्समध्ये आम्ही ठेवले होते. एव्हिडन्स बॉक्समध्ये पुरावे ठेवून आम्ही आमच्या नेहमीच्या स्टोअरमध्ये ते केले होते. पण त्या ठिकाणी सगळं लाकडाचं जुनं बांधकाम असल्यामुळे कसा स्पार्क झाला आणि कशी आग लागली हे आम्हाला माहीत नाही आहे, पण आग लागली आणि तिथले सगळे पुरावे नष्ट झाले. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अच्छा, म्हणजे आत्ताच्या घडीला तुमच्याकडे कोणताही एकही पुरावा नाही आहे महिपत शिकरेच्या विरोधात. यावरती आता अर्जुन काही बोलणार तर तिकडे सायली कुसुमला बोलायला लागते, अगं कुसुमताई, मला तर काही कळतच नाही आहे. यांच्याकडे पुरावा आहे एक, आणि एक पुरावा ह्यांनी स्वतःकडे ठेवला होता, मग तो पुरावा ते कोर्टात का सादर करत नाहीये? कुसुम म्हणते, काय ग, तेच तर मी बोलते, तू तर म्हणतेस की अर्जुन सरांकडे पुरावा आहे. असे काय हे, आत्ता पुरावा नाही देणार तर कधी देणार? सायली म्हणते, मला तर काही कळतच नाहीये. यावरती अर्जुन जज साहेबांना म्हणायला लागतो की आमच्याकडे सध्याच्या घडीला पुरावा नाही, पण इन्स्पेक्टर साहेबांच्या साक्षीवरून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की या सगळ्यामध्ये आमच्याकडे पुरावे होते, म्हणजे त्या आश्रमामध्ये आम्हाला पुरावे सापडले होते. मग जर आश्रमामध्ये पुरावे सापडले होते तर आत्तासुद्धा त्या आश्रमात पुरावे असणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला या आश्रम न पाडण्याची परवानगी मिळावी, कारण याच्यामध्ये साक्षी शिकरे यांनी विलास पाटील यांचा खून केलेला आहे आणि तो खुनाच्या त्या एकमेव गुन्हेगार आहेत आणि त्यासाठी आम्हाला आश्रमाची तपासणी करण्यासाठी आश्रम न पाडता यावं. यावरती जज साहेब म्हणतात, तुम्ही 2 केसची गल्लत करताय. ही केस आहे आश्रमाच्या स्टे ऑर्डरची आणि दुसरी केस आहे ती म्हणजे खुनाची. 2 केसची तुम्ही गल्लत करू नका. अर्जुन म्हणतो, गल्लत नाही करत आहे मी, या 2 केस एकमेकांशी जोडल्या गेल्यात. यावरती जज साहेब करप्टच असतात, त्यांना काहीही करून महिपत शिकरेंकडून पैसे खाल्लेले आहेत, त्या पैशाची परतफेड करायचीच असते. त्यामुळे जज साहेब या सगळ्यामध्ये परतफेड करण्यासाठी आता मात्र इकडे खूप मोठा डाव रचतात आणि तो डाव रचत तो आता आश्रमाचा स्टे काढला जातो, कारण दुसऱ्या पार्टीकडे कोणताही पुरावा नाही आहे. त्यामुळे हा आश्रमाचा स्टे काढून आश्रमाची जागा महिपत शिकरे यांच्या ताब्यात देण्यात येते. यामध्ये कोणताही आता बदल होणार नाही असं म्हणत जज साहेब एकतर्फी निकाल देऊन पूर्णपणे तयार होतात आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊ हादरतात. मधुभाऊच काय,
सगळे सगळे आता आश्रमातले तिकडे असलेले मेंबर सगळे हादरतात. सायली म्हणायला, कुसुमताई असं काय करतात अर्जुन सर? पुरावा असून पुरावा देत नाहीयेत. आपलं आश्रम निघून चाललंय हातातून. आत्ता पुरावा देणार नाही तर कधी देणार? अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ह्या दोन केस एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. जर तुम्ही या आश्रमाचंच नष्ट केलं तर पुरावे शोधणार कुठे आणि ही केस पुढे जाणार कशी? जज साहेब म्हणतात, हे बघा, तुम्हाला 1 दिवसाची मुदत देऊन सुद्धा जर तुम्हाला काहीही जमलं नाहीये तर यापुढे सुद्धा तुम्हाला काही जमेल यावरती आम्ही विश्वास कसा ठेवणार? त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ सुद्धा मिळणार नाही आणि आता ही आश्रम पाडल्याशिवाय राहणार सुद्धा नाही, असं म्हणत करप्ट जज साहेबांनी फायनली निर्णय दिलेला असतो. महिपत खूप खुश होतो. जज साहेबांकडे पाहायला लागतो आणि चला, आपलं एक तरी काम इथे पूर्ण झालेलं आहे म्हणून तो खूप खुश होतो. साक्षी खुश होते, पण मधुभाऊ पूर्णपणे कोसळतात. रडत रडत मधुभाऊ आता मात्र हतबल होतात आणि ते आता एकदमच रडायला लागतात आणि मटकन खाली बसतात. जज साहेब महिपत चिकरेकडे पाहतात, इशारा करतात. महिपत चिकरे जज साहेबांकडे पाहतो आणि फायनली दोघांची डोळ्यांनी भेट होते. इकडे तोपर्यंत मधुभाऊ रडायला लागतात. सायली चिडते आणि अर्जुनकडे येते आणि आता तिकडेच महिपत शिकरे असतो. सायली म्हणायला लागते, सर असं का केलं तुम्ही? तुमच्याकडे पुरावा असताना. यावरती अर्जुन म्हणतो, अजिबात बोलू नका. अर्जुन घाबरतो. जर महिपत शिकरेच्या समोर सायलीने बोललं की माझ्याकडे तो सोन्याचा तुकडा आहे किंवा माझ्याकडे एक पुरावा आहे तर महिपत शिकरे तो पण पुरावा नष्ट करण्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्यामधलं सगळं वापरेल आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न त्याला करायला भेटतील ते सगळे प्रयत्न तो करेल. काहीही करून मला सायलीला या सगळ्यामध्ये शांत राहायला सांगितलं पाहिजे आणि सायलीने गप्प नाही बसली तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. यावरती सायली म्हणते, सर गप्प का बसू मी? आपल्याकडे पुरावा असताना कोर्टात तो पुरावा का नाही दिला? अर्जुन म्हणतो, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे? जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर या कारणासाठी मी काहीतरी करतोय हे लक्षात घ्या. आपल्याकडे काही पुरावा आहे. महिपत शिकरेपर्यंत जर गोष्ट पोचली तर मी घडवून आणलेल्या सगळ्या गोष्टी फ्लॉप होतील. त्यामुळे तुम्ही प्लीज शांत राहा आणि कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे पुरावा आहे याची महिपत शिकरेपर्यंत भणक पण पोहोचायला नको. कळतंय का तुम्हाला? नाहीतर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. शांत राहा तुम्ही. माझ्यावरती विश्वास ठेवा. मला जे करायचंय ते मी 100% देणारच, असं म्हणत अर्जुन सायलीला शांत राहायला सांगतो आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आश्रम वाचवणार आहे हे कन्फर्म बोलतो. पण इथे तुम्ही काही बोलू नका, असं आता सायलीला तो दटावून सांगतो. तोपर्यंत तो सांगतो, हे बघा, सध्या आपल्या महत्वाचं काय आहे? तुम्ही मधुभाऊंकडे लक्ष द्या. मधुभाऊंकडे लक्ष द्या. त्यांची तब्येत खराब होत आहे. त्यांना पाणी द्या. मग आता इकडे सायली आणि कुसुम मधुभाऊंच्या इकडे येतात. मधुभाऊ सावरा, पाणी प्या, असं म्हणत मधुभाऊंना पाणी प्यायला देतात आणि मधुभाऊंना थोडंफार शांत करून मग मात्र आता अर्जुन मधुभाऊंकडे येतो. मधुभाऊ माझ्यावरती विश्वास ठेवा असं म्हणायला लागतो. पण मधुभाऊ पुरते खचलेले असतात. आता उद्याचा दिवस आश्रम पडणार हे त्यांच्या मनाने ठाम निश्चय केलेला असतो. इकडे सायली कुसुम त्यांना पाणी देत असतात. जोपर्यंत हे सगळेजण मधुभाऊंना सावरत असतात तोपर्यंत इकडे आता साक्षी महिपत जज साहेबांसोबत बोलत असतात. साक्षी आणि महिपत ज्या वेळेला जज साहेबांसोबत बोलत असतात त्यावेळेला सायली म्हणते, इकडे आता साक्षी सांगते, खरं सांगू का, तर तुम्ही ना या सगळ्या केसमध्ये आम्हाला जी मदत केलीत ना, खूप मोठी मदत झाली. यावरती महिपत म्हणतो, तुमच्यासारखा हुशार कर्तबगार जज, हुशार कर्तबगार माणसं आमच्या बाजूने असल्यावरती आम्हाला कसली भीती आहे? आम्हाला कसली भीती नाहीये. तुम्ही जे आमच्या बाजूने ठाम आहात ना, त्यामुळे आम्ही असे एकदम बिनधास्त आहोत. जज साहेब म्हणतात, नुसतं अभिनंदन किंवा नुसते आभार मानून चालणार नाहीत बरं का. तुम्ही जी काही प्रॉमिस केली ती प्रॉमिस पूर्ण करायला लागतील. महिप म्हणतो प्रॉमिसच ना, ही प्रॉमिस अशी पूर्ण करतो, त्याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तोपर्यंत मधुभाऊंना आता मात्र पोलिसांच्या हवाली केलेलं असतं. मधुभाऊंना पोलीस घेऊन गेल्यावरती इकडे आता अर्जुन आणि हे सगळेजण बाहेर येतात. बाहेर आल्यावरती अर्जुन आपली ब्रीफ केस चैतन्यकडे देतो आणि त्यांना सांगतो, तुम्ही गाडीमध्ये बसा आणि मला एक फोन कॉल करायचा आहे.
असं म्हणत अर्जुन सगळ्यांना गाडीमध्ये बसायला सांगून स्वतः एक फोन कॉल करण्यासाठी येतो आणि समोरचं दृश्य बघून अर्जुन हादरतो. अर्जुनच्या समोर असलेलं दृश्य हे म्हणजे आता त्याच्या डोळ्यावरती विश्वास न ठेवण्यासारखं असतं. इकडे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे आता जज साहेबांसोबत बोलत असतात. या गोष्टीचा त्याला अंदाज असतोच, पण तरी सुद्धा आता अर्जुनच्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना सुचते आणि या सगळ्यातून एक नाही तर 2 केस सॉल्व्ह होणार असतात. महिपत शिकरे सांगत असतो, काळजीच करू नका, आज रात्री आपण ना असं नुसतं सुकं सुकं कॉंग्रॅच्युलेशन नाही करायचं, जंगी पार्टी होणार आहे आणि जी तुम्हाला प्रॉमिस केले ती प्रॉमिस पूर्ण होणार. इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये एकदम मास्टर प्लॅन सुचतो. महिपत शिकरेची पार्टी आणि त्या जज साहेब. अर्जुनने मनाशी ठाम निश्चय केलेला असतो की आता काहीही झालं तरी सुद्धा या आश्रमाचा स्टे उठवण्यासाठी हा जजच आपल्याला मदत करणार, असं म्हणत अर्जुन मनाशी ठाम निश्चय करतो. पण इकडे आता अर्जुन आणि सायली घरी येतात. सायलीला खूपच त्रास होत असतो, कारण अर्जुनचा जो काही प्लॅन आहे तो सायलीला माहिती नसतो. सायलीला हा प्लॅन माहीत नसल्यामुळे सायली या सगळ्यामध्ये रडत असते. कंटिन्युअसली सायली रडत असते आणि आता तिला काय करावं, आपलं आश्रम कसं वाचवावं या गोष्टीचा काहीही कल्पना नसते आणि ती आता उतरते. घरी आल्यावर ती ऑलरेडी चैतन्य घरी आलेला असतो आणि त्यांनी घरच्यांना आश्रमाचा स्टे आहे तो उठलेला आहे आणि अर्जुनकडे काहीही पुरावा नसल्यामुळे कोर्टाने त्या स्टे ऑर्डरवरती सही केलेली आहे. महिपत शिकरेकडे पूर्णपणे आता तो स्टे म्हणजे पूर्णपणे ते आश्रम गेलेला आहे. यावरती सुभेदार परिवाराला सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं आणि सायलीवरती काय परिणाम होत असेल ह्याची सगळ्यांची कल्पना येते. तोपर्यंत सायली आणि अर्जुन तोपर्यंत येतात आणि त्याच वेळेला सायली कोणाशीही काही न बोलता रडत रडत तिच्या रूममध्ये जाते. त्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन, चैतन्यकडून आम्हाला समजलेलं आहे जे काही घडलंय ते, पण सायलीची अवस्था इतकी बिकट असेल असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. यावरती आता अर्जुन म्हणतो, त्या गाडीमध्ये येताना पण पूर्णपणे रडत 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 रडतच आल्यात. सायली आता रूममध्ये येते आणि स्वतःला रूममध्ये पूर्णपणे बंद करून घेते. सायलीने रूममध्ये स्वतःला बंद करून घेतल्यावरती इकडे आता सगळेजण, सायली दार उघड, सायली दार उघड, काय झाले सायली, असं म्हणत तिच्या दाराच्या बाहेर येतात. कल्पना म्हणते, अर्जुन, मला तर खूप चिंता वाटते रे, तू बघ ना आधी. यावरती अर्जुन, चैतन्य सगळेजण सायलीला मनवण्यासाठी सायलीच्या दाराच्या बाहेर येऊन, सायली दार उघड, सायली दार उघड. कल्पना तर खूपच पॅनिक होते, कारण तिला माहिती असतं की या सगळ्यामध्ये सायलीला तिच्या आश्रमाशी किती लगाव आहे. आणि कल्पना सांगत असते, सायली, अगं माझा जीव वरती खालती होतोय ग, नको ग तू स्वतःला त्रास करून घेऊ. सायली ये ना, सायली तू बाहेर ये ना, हे बघ आमच्याशी बोल, आमच्याशी बोललीस तर तुला नक्कीच बरं वाटेल, असं म्हणत सायली आता कल्पनाला दार उघड, दार उघड असं म्हणत असते. पण आता सायली काही दार उघडायला तयार नसते. जे दुःख सायलीला झालेलं असतं त्या दुःखाची कल्पना फक्त सायलीला येऊ शकते, बाकी कोणी त्याची तीव्रता जाणून घेऊ शकत नसतं. अर्जुन म्हणतो, सायली, गोष्टी अशाच राहणार नाही आहेत, तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी मनाला लावून घेऊ नका बरं, दार उघडा, असं म्हणत अर्जुन सुद्धा सायलीला दार उघडायला सांगत असतो. पण सायली हट्टालाच असते. सायली काही दार उघडायला तयार नसते. सायली दार उघडायला तयार नसल्यावरती मग मात्र कल्पना चिडते. सायली, असा हा वेडेपणा केलास ना तर मला अजिबात चालणार नाहीये, तू पहिला दार उघड बरं, मी तुला सांगतेय ना, तू दार उघड. यावरती आता मात्र कल्पना एक खूप मोठी युक्ती वापरते आणि कल्पना सांगते, सायली तू दार उघड, तुला अर्जुनची शपथ आहे. आता अर्जुनची शपथ आहे म्हटल्यावरती मग मात्र सायलीकडे कोणताही पर्याय राहत नाही. सायलीला अर्जुनची शपथ घातल्यामुळे तिला दार उघडणं भाग पडतं. सायली उठते, दार उघडते आणि बाहेर येते. कल्पना सायलीला मिठी मारते, हे बघ सायली, सगळ्या गोष्टी ठीक होतील. अर्जुन म्हणतो, ठीक आहात ना तुम्ही, असं वेड्यासारखं वागून कसं चालेल तुम्हाला, वेड्यासारखं वागून चालणार नाही, तुम्ही ठीक आहात ना, असं म्हणत तो आता सायलीला बाहेर येतो. मग कल्पना सायलीला घेऊन बाहेर येते. सायलीला घेऊन बाहेर आल्यावरती सगळेजण आता हॉलमध्ये येऊन बसतात, जिथे अस्मिता पण असते आणि आता सायलीला सगळेजण समजवत असतात. पण अस्मिताला या भावभावना काय कळणार, तिला कोणत्याही गोष्टीच्या भावभावना माहितीच नसतात. मग अस्मिता म्हणायला लागते, काय आहे एवढं,
म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी इतका विचार करावा असं आहे तरी काय? हजारो बिल्डिंग रोज पडतात आणि हजारो असे जमीनदोस्त होतात. त्यामध्ये फार काही नाहीये. नवीन कन्स्ट्रक्शन व्हायचं असेल तर या बिल्डिंग पडायलाच पाहिजेत ना. त्याच्यामध्ये एवढा बाऊ करण्यासारखं, एवढं रडण्यासारखं आहे तरी काय? आत्तापर्यंत गप्प असलेली सायली किंवा कधीच कोणाला उलटून न बोलणारी सायली प्रचंड चिडते आणि सायली चिडत चिडत अस्मिताकडे येते आणि अस्मिताताई, बिल्डिंग तुमच्यासाठी असेल ती एक बिल्डिंग, पण माझ्यासाठी ते माझं घर होतं. देव न करो आणि कधी भविष्यात तुम्हाला असं तुमचं माहेर गमवावं लागेल. ही सुभेदारांची वास्तू ही तुमच्यासाठी बिल्डिंग आहे का? हे तुमचं घर आहे ना. तसंच आश्रम हे माझं घर होतं. मी तरी पण देवाकडे प्रार्थना करेल की माहेरपण जाण्याचं दुःख काय असतं हे तुम्हाला कधीही कळू नये. माहेरपण जे असतं ना, ते एका मुलीसाठी किती महत्त्वाची जागा असते हे फक्त त्या मुलीला माहिती असतं. तुम्ही सुद्धा एक मुलगी आहात, तुमचं पण माहेर आहे. मग तुम्ही असं कसं बोलू शकता? असं म्हणत सायली आता आपण आपलं माहेर कसं गमवलंय आणि त्याचं तिला किती दुःख होतंय हे सांगत रडत असते आणि अस्मिताला चांगलंच फटकारते. त्यावरती मग मात्र इकडे पूर्णाची येते आणि आता सायलीला बोलायला लागते. सायली, बाळा, तुला असं वाटतंय ना की तुझं माहेर हरवलेलं आहे. तुझं माहेर हरवलंय यामुळे तू उदास आहेस ना. पण कोण म्हणतंय तुझं माहेर हरवलंय? तुझं माहेर बिलकुल हरवलेलं नाहीये. हे बघ, ती इकडे बाजूची खोली आहे ना, ती तुझ्या आजी सासूची नाहीये, ती तुझ्या आजीची आहे. आजी ही माहेरची सगळ्यात महत्त्वाची घटक असते की नाही? त्यामुळे मी तुझ्या माहेरची सगळ्यात महत्त्वाची घटक आहे असा विचार कर आणि या सगळ्यामध्ये मी आजी सासू आहे हे विसरून मी आजी आहे एवढंच लक्षात ठेव. तोपर्यंत तिकडे आता प्रताप येतो आणि सायली, तू वरती गेलीस ना की डाव्या बाजूला जी काही खोली आहे ना, ती खोली तुझ्या सासू सासऱ्यांची नाही आहे, ती खोली तुझ्या आईबाबांची आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. ज्या ज्या वेळेला तुला कधी तुझ्या आईबाबांची आठवण येईल त्या वेळेला आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे असणार आहोत. आणि त्यावेळेला अश्विन म्हणतो, आणि वहिनी, त्याच्या बाजूला जी खोली आहे ना, ती तुझ्या भावाची खोली आहे. सख्खा भाऊ आहे तुझा मी. कधीही काही गरज लागली सख्ख्या भावाची तर या सगळ्यामध्ये सख्ख्या भावाकडे नक्की यायचं. आणि हे बघ, अर्जुनची काहीही तक्रार असेल तरी त्या सख्ख्या भावाला सांगायची. त्यावरती मग मात्र इकडे आता कुसुम येते आणि कुसुम म्हणते, सायली, त्याच्या एकदम बाहेरच्या साईडला जी खोली आहे ना, ती तुझ्या बहिणीची आहे. म्हणजे असेल, तुझ्या बहिणीची खोली खूप छोटी असेल, पण तरी सुद्धा तुला कधी हक्काने वाटलं ना यावंसं, तरी ती तुझ्या बहिणीची खोली आहे. त्यामुळे बहिणीच्या खोलीत तू नक्कीच ये. असं म्हणत कुसुम सुद्धा आता सायलीला आपल्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. मग आता पूर्णाची जवळ येते आणि सायली, आता इथून वरती गेलं आणि डाव्या बाजूला वळलं की ती जी एक खोली आहे ना अर्जुनची, ती एक खोली म्हणजेच तुझं सासर. आणि त्या सासरमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला ना, तरी आत्ता सांगितलेले इतके सगळे माहेर आहेत ना, तिकडे कुठेही जायचं आणि तक्रार करायची. त्यामुळे तुला माहेर नाही असं तू म्हणूच नकोस. तुला एक नाही तर अनेक नाती आहेत आणि माहेर सुद्धा आहे. त्यामुळे सायली, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि पाठीशी ठामपणे उभे राहणारच आहोत. लक्षात ठेव, त्या सासरी कोठेही काहीही कुरघोडी झाली ना, तरी सुद्धा आम्हाला येऊन सांगायचं. असं म्हणत पूर्णाची आता इकडे सायलीला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक जण सायलीला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावरती अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो, सायली, मला माहिती आहे, इतक्या सगळ्या लोकांनी तुम्हाला इतकं सगळं जरी सांगितलं असलं तरी आश्रम पडण्याचं दुःख काय आहे हे तुम्ही जितकं चांगलं समजू शकता तितकंच मी चांगलं समजू शकतो. आणि त्यामुळे मला माहिती आहे, मी तुम्हाला न्याय मिळवून देणार हे 100%. या सगळ्यामध्ये मी तुम्हाला न्याय मिळवून देणार हा माझा शब्द आहे आणि मी तुम्हाला ते आश्रम पडू देणार नाही हा पण माझा शब्द आहे. असं म्हणत अर्जुन स्वतःला वचन देतो की काहीही झालं तरी सायलीचं माहेर पडलं नाही पाहिजे. आणि तो सायलीला आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिला शांत करून झोपी लावण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत इकडे आता महिपत शिकरेकडे आनंद असतो, कारण त्यांच्याकडे छानपैकी पार्टी होणार असते. प्रिया खूप खुश असते, नागराज खुश असतो आणि चला, एकदाची त्या आश्रमाची कटकट गेली. अर्जुन पण असाच ह्या सगळ्यामधून अडकून पडलाय असं आता तो म्हणायला लागतो.
तोपर्यंत इकडे आता महिपत शिकरे साक्षीला सांगत असतो, किती काही झालं तरी सुद्धा या आश्रमाच्या केस सारखंच आपण आपली दुसरी केस सुद्धा सॉल्व्ह करून घ्यायची आहे आणि ती म्हणजे तुझ्या मर्डरची केस. या मर्डरच्या केसमध्ये तुला तर सोडवायचं आहेच, पण त्या मधुभाऊला अडकवायचं आहे आणि हाच मोठा क्लू मिळणार असतो अर्जुनच्या हातात. कारण ज्या वेळेला जज साहेब येणार असतात पार्टीसाठी, त्याच वेळेला जज साहेब पार्टीसाठी आल्यावरती हा विषय निघून अर्जुन खूप मोठा धमाकाच करणार असतो. त्यावरती इकडे आता ही सगळी गप्पा आपला विजयाचा आनंद सेलिब्रेट करण्याचं काम चालू असताना अस्मिता इकडे आता फोन करते प्रियाला आणि प्रिया फोन उचलते आणि स्पीकरवरती टाकते. अस्मिता म्हणते, किती किती मला आनंद झालाय, काय सांगू तुला. तो आश्रमाची बिल्डिंग पडणार आहे ना, ती सायली कंटिन्युअसली रडते. यावरती मग मात्र इकडे आता प्रिया म्हणते, काय ग, पण ती बिल्डिंग पडू नये म्हणून अर्जुनने काहीच प्रयत्न केले नाही. यावरती इकडे आता अस्मिता म्हणते, नाही ग, प्रयत्न तर केले, पण तुला माहिती आहे ना, तो बिनडोक्या महिपत शिकरे आता फोन स्पीकरवरती आहे आणि ही महिपतला शिव्या देते. महिपत ऐकतोय. त्यावरती इकडे आता प्रिया म्हणते, काय ग, काय बोलतेस. यावरती अस्मिता म्हणते, तो बिनडोक महिपती त्याने आयुष्यात एक चांगलं काम केलंय, म्हणजे डॅडच्या केसमध्ये त्याने डॅडला अडकलं ना, अक्कलशून्य महिपती, पण काही का होईना त्याने एक महत्त्वाचं काम केलंय, आश्रम पाडले. महिपतीची नुसती घालमेल होत असते, ही मला शिव्या देते. आणि त्यावरती आता अस्मिता म्हणते, बाकी सगळं जाऊ दे, तो कितीही नालायक महिपती असला ना, तरी त्या महिपतीने एक काम चांगलं केलंय, ते म्हणजे आश्रम पाडले. सायलीची रडून रडून अशी काही अवस्था झाली ना, आणि ती बघून मला ना खूपच छान वाटते. खरं तर तो महिपती शिकरे इतका हलकट आहे ना, की त्याला पाहिल्यावरती माझ्या डोक्यात तिडीक जाते. पण आता काय करणार, या सगळ्यात हे कामच त्याने असं केलंय ना, की ते काम मात्र त्याने चांगलं केलंय. सायलीचा आश्रम पाडला की चांगली कटकटच जाणार आहे. पण कितीही झालं ना, तरी तो हलकट महिपत शिकरे असं म्हणत ती महिपत शिकरेच्या नावाने शिव्याच देत असते आणि महिपत शिकरे हे सगळं फोनवरती ऐकून मूग गिळून गप्प बसलेला असतो, कारण काही बोलता येत नसतं. पण एका पॉइंटला महिपतचा तोल जातो आणि तिला बोल फोन असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया फोन कट करते. साक्षी म्हणते, अण्णा अण्णा काय करताय, अहो ती ऐकेल ना. यावरती अण्णा म्हणतो, ती माझं कौतुक करते का मला शिव्या देते. यावरती आता इकडे अस्मिता विचार करते, हिने फोन का कट केलाय. पण खरी मजा तर हा एपिसोड भाग 2 मध्ये येणार आहे. पार्टी असणार आहे. या पार्टीमध्ये आता जज साहेब येणार आहेत. जज साहेबांचं सगळं बोलणं अर्जुन आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करणार आहे आणि मग आश्रमाचा स्टे कसा उठणार हे महा एपिसोड भाग 2 मध्ये नक्की पहा.